समोर समोर प्लीज, म्हणजे आई आई हे ना जरा एक्स्ट्रीम होतंय. आणि यांनी जे केलं ते एक्स्ट्रीम नव्हतं. काकू तू त्याला का पाठीशी घालतेस? तो जे वागलाय, त्यांनी जे केलंय त्याचा सिरियसनेस नाही कळत आहे का तुला? खरं आहे तुझं समर, अगदी खरं बोलतोयस. ह्याला ह्याला ह्याच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. याला मार मिळालाच पाहिजे. आईचा आतड आहे म्हणून मी नाही मारू शकत त्याला, पण सोड. घे रोहिणी, घे तू. मार याला, मार याला, मार याला, मार. काकू बस शांत हो आता. अर्पिता, तो हंटर गँग तू मार त्याला. तू त्याची सख्खी बहीणेस आणि तुझ्या समोर तो एका स्त्रीशी अत्यंत घृणास्पद वागलाय. मार त्याला. दादा, मला नाही जमणार. मी मोठी बहीण आहे त्याची. मला खरंच नाही जमणार. पिंट्या, खरं तर माझीच इच्छा आहे रे ह्याला मारायची. अरे पण काय करू, गेंड्याची कातडी ह्याची माझी ताकद कमी पडेल रे. रोहिणी उचल तू. घे आणि घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. बघू कोण काय करतं ते. रोहिणी, आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी. समर सर जे बोलतायत ना ते कर. मार त्याला. रोहिणी घाबरू नकोस, आम्ही आहोत. त्याला मार. मला नाही जमणार सर. मला कोणावर हात उचलायला नाही शिकवलंय. रडू नकोस रोहिणी प्लीज. इच्छा नसली ना तरी सुद्धा आपल्यावरती अन्याय जर होत असेल ना तर तो कधीच सहन करायचा नाही. अगं मार ना त्याला. बघू कोण काय करते. मी आहे ना. आजी काय बास झालं ना? का तिच्या मागे लागताय? का त्रास देताय तुम्ही सगळे तिला? मी एकच फटका मारला होता. झाला आता विषय संपला. हा अंशो, संपलेलं नाही अजून. उलट आज विषयाला तोंड फुटलंय. रोहिणी, ह्याला मार. स्वानंदी मॅडम, तुम्ही घ्या हंटा आणि मारायला. स्वानंदी, अगं तुझा धाकटा धीर आहे तो. मग याच्या जागी रोहन असता ना तरी पुढे मागे पाहिलं नसतं मी. चूक ही चूकच असते आणि नियम हे प्रत्येकाला सारखेच असतात. आणि हा जे गुन्हे करतो ना त्या गुन्ह्यांना माफी नाही असू शकत काकू. कारण इव्हेंच्युअली
अंशुमन सारख्यांना ती सवय होते आणि या अशा गुन्ह्यांना पाठीशी घालून आपण अंशुमन सारख्या गुन्हेगाराला पाठीशी घालतो. ते मी नाही होऊ देणार. किती दिवस असं बसणार आहे शांत? काय चाललंय काय मनात? सांग ना, असं गप्प नको बसूस आनंद. भांडण चाललंय मनाचं आणि बुद्धीचं. नीट सांग बरं आनंद. काय नाही, मला आठवण येते माझ्या मित्राची आणि रागही येतोय प्रचंड. बिंडोक आणि दगाबाज लोकांवरती विश्वास ठेवला आणि इतक्या वर्षांची आपली मैत्री आहे तरी आपल्यावर विश्वास नाही ठेवला त्याने. का वागला असेल असं? असं वाटतं आता जावं आणि पाठीत असे गुद्दे घालावे 2-4. त्याच्याशिवाय आयुष्य असं इमॅजिनच करवत नाही का? त्याचा आपल्यावर, आपला त्याच्यावर हक्क आहे एवढा आणि तरी असा वागला. मी न जातोच आणि कॉलर पकडतो सरळ त्याची. आनंद, माहितीये ग, कळतंय मला सगळं. म्हणालो ना, मनात गोंधळ आहे आणि बुद्धीला स्वानंदी वहिनीचं म्हणणं पटतंय. या सगळ्याची जाणीव स्वतः समरला झाली पाहिजे. आपलं काय झालं माहिती का? आपण लूप मध्ये अडकलोय. तेच तेच बोलतोय, तोच विचार करतोय. आपलं पण काय चुकलं नाही खरं तर, आपण हर्ट झालो म्हणून असं होतंय. पण त्यात हा समर, त्याच्यामुळे जास्त त्रास होतोय आपल्याला. कारण 1 ट्रॅक बुद्धी आहे ना त्याची. समोर जे दिसतंय त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. ज्या परिस्थितीत सगळं घडलंय त्या परिस्थितीत त्याला आता काहीच पटणार नाहीये. त्यामुळे ना तू त्रास नको करून घेऊस. त्याच्याशी बोलून त्याला जाब विचारून काही होणार नाही आनंद. बिंडोक मूर्ख आहे 1 नंबरचा. म्हणजे प्रेम, द्वेष, तिरस्कार सगळं टोकाचं असतं. तुला आपला प्रपोजल डे आठवतो? म्हणजे केवढी मदत केली ना त्याने आपल्याला. त्याने पुश केलं म्हणून मी तुला प्रपोज करू शकलो, नाही तर माझी हिंमतच झाली नसती. कशी विसरेन मी? तू कसा उभा होतास असा ताठ, तोंडात शब्द फुटत नव्हते. कसला घाबरला होतास पट्टू? इतकी भयानक आहे. ओय, जा आणि झोप. चल.